बॉलिवूडच्या 3 सुपरस्टार्सना महाराष्ट्र एफडीएनं कारणे दाखवा नोटीस बजावली. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे तिघेही एका जाहिरातीमुळे एफडीएच्या रडारवर आलेत. एका पान मसाल्याच्या जाहिरातीच्या माध्यमातून प्रतिबंधित असलेल्या सुगंधित सुपारी आणि तंबाखूचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समर्थन होत असल्याचा एफडीएचा आरोप आहे. तर महाराष्ट्रात तंबाखू किंवा निकोटीन युक्त पान मसाला उत्पादनांवर बंदी असताना देखील सेलिब्रिटींच्या जाहिरातींमधून अशा उत्पादनांचं अप्रत्यक्ष प्रमोशन केलं जातं का, असा सवाल आता उपस्थित होतोय. पाहूयात. तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा मोर्चा बॉलिवूडच्या स्टार मंडळींकडे. एफडीएच्या रडारवर 3 बॉलिवूड स्टार्स. पान मसाला जाहिरातीवरून शाहरुख, अजय, टायगरला नोटीस. महाराष्ट्रात तंबाखू किंवा निकोटीन युक्त पान मसाला उत्पादनांवर बंदी असताना सेलिब्रिटींच्या जाहिरातींमधून अशा उत्पादनांचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रमोशन केलं जात असल्याच्या कारणावरून महाराष्ट्र एफडीएनं शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ या 3 बॉलिवूड स्टार्सना नोटीस पाठवली आहे. 14 ऑगस्टला पाठवलेल्या या नोटिशीनुसार या जाहिरातींच्या सादरीकरणामुळे आणि या पान मसाला ब्रँडच्या एकूण ओळखीमुळे प्रतिबंधित पान मसाला उत्पादनाचं अप्रत्यक्ष प्रमोशन होत असल्याचा एफडीएचा प्राथमिक आक्षेप आहे. एफडीएच्या म्हणण्यानुसार जाहिरातीच्या माध्यमातून प्रतिबंधित उत्पादनाचा थेट उल्लेख न करता त्याच ब्रँडची विजिबिलिटी वाढवली जाते का, असा संशय आहे. महाराष्ट्रात तंबाखू किंवा निकोटीन युक्त पान मसाल्याच्या निर्मिती, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर बंदी आहे. 13 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार ही बंदी 1 वर्षासाठी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रतिबंधित उत्पादनाशी संबंधित ब्रँडचं जाहिरातीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रमोशन होत असेल तर त्यावरही एफडीएची नजर आहे. एडवर्टाइजमेंट करने के पहले शाहरुख खान ने, अजय देवगन ने ये सोचना चाहिए कि किस चीज का आप एडवर्टाइजमेंट कर रहे हो. ऐसे कौन सी पैसे की आपको कमी है? आपको फॉलो करने वाले करोड़ों करोड़ों युवा हैं. क्या दोनों चाहते हो गुटखे की लत उनको लग जाए? इस बात का समर्थन कभी नहीं हो सकता. यदि उनको इस देश के प्रति प्रेम है, आदर है, सम्मान है युवाओं के प्रति, तो उन्होंने इस प्रकार के एडवर्टाइजमेंट को सामने से ही ठुकरा देना चाहिए. हमारी लगातार कोशिश रही है कि लोगों को सुरक्षित रखें, खासतौर से पान मसाला और गुटखा से. हमारे नेता आदरणीय एकनाथ जी शिंदे, तुकाराम मुंडे जी और एफडीए की टीम को भी मिले हैं. और ये टारगेटिंग नहीं है ऑफ सेलिब्रिटीज़, लेकिन रोल मॉडल्स को भी सोचना चाहिए कि जब वो कोई गुटखा और ऐसे पदार्थ को सपोर्ट कर रहे हैं, एंडोर्स कर रहे हैं, तो समाज में ये सही एक मैसेजिंग नहीं जाता है. एफडीएनं फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट 2006 मधील कलम 24 चा संदर्भ दिला आहे. हे कलम दिशाभूल करणाऱ्या किंवा डिसेप्टिव्ह फूड ऍडव्हर्टाइजमेंटशी संबंधित आहे. तसंच कलम 53 अंतर्गत मिसलिडिंग फूड ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचं अहवालांमध्ये नमूद करण्यात आलंय. एफडीएनं 3ही कलाकारांकडून स्पष्टीकरण मागितलंय. नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत लेखी उत्तर देण्यास सांगण्यात आलंय. उत्तर न दिल्यास किंवा उत्तर समाधानकारक न वाटल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. कलाकारांना वैयक्तिकरित्या किंवा अधिकृत प्रतिनिधींमार्फत आपलं म्हणणं मांडण्याची ही संधी आहे. पण या सगळ्या नोटिशीच्या कारवाईवरून आमदार रोहित पवारांनी वेगळाच सूर आळवलाय. नोटीसच द्यायची आहे तर त्या पान मसाला कंपनीच्या मालकाला नोटीस द्या, अभिनेत्यांना कशाला, असा सवालच त्यांनी उपस्थित केलाय. कलाकारांना नोटीस देता म्हणजे तुमची अपेक्षा आहे का की त्यांनी तुमच्या कार्यालयात यावं, असाही सवाल रोहित पवारांनी विचारलाय. नाही, मग तसं जर असेल, नोटीस देण्याचा अधिकार त्यांना असेल आणि त्यांनी या सर्व कलाकारांना नोटीस दिली असेल, तर त्याच्यापेक्षा माझं एवढंच मत आहे की नोटीस तुम्ही डायरेक्ट त्या विमल कंपनीच्या मालकाला द्यायला काय हरकत आहे? बनवतात कोण? विमल. कलाकारांना तुम्ही नोटीस देत असाल
त्यातून तुमची अपेक्षा आहे का की कलाकारांनी तुमच्या ऑफिसमध्ये यावं, हिअरिंग करावं, आणि मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी होणार असतील तर ते योग्य नाही. मालकावर डायरेक्ट कारवाई त्या ठिकाणी करायला काय हरकत नाही. या कारवाईकडे केवळ सेलिब्रिटी जाहिरातींवरील कारवाई म्हणून पाहिलं जात नाहीये. महाराष्ट्र एफडीएनं गेल्या काही काळात गुटखा, तंबाखू आणि निकोटीन युक्त पान मसाल्याविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. 25 मे ते 31 जुलै दरम्यान एफडीएनं 658 ठिकाणी छापे, सुमारे 15.11 कोटी रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आता मोठा प्रश्न उभा राहतोय, तो म्हणजे एखादा कलाकार उत्पादनाचा थेट प्रचार करत नसला तरी त्याच ब्रँडच्या दुसऱ्या उत्पादनाची जाहिरात करून अप्रत्यक्षपणे प्रतिबंधित उत्पादनाला बाजारपेठ मिळत असेल तर त्याची जबाबदारी सेलिब्रिटीचीही ठरू शकते का? विशेषतः कोट्यावधी तरुणांवर प्रभाव असलेल्या बॉलिवूड स्टार्सनी जाहिराती स्वीकारताना ब्रँडच्या संपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओची आणि कायदेशीर स्थितीची पडताळणी करावी का, हा चर्चेचा मुद्दा ठरतोय. एकीकडे बॉलिवूड स्टार्स जाहिरातींच्या माध्यमातून ब्रँडची मोठी मार्केट व्हॅल्यू वाढवतात, तर दुसरीकडे त्याच ब्रँडचा संबंध प्रतिबंधित उत्पादनाशी असेल तर त्याची कायदेशीर आणि सामाजिक जबाबदारी कोणाची, हा प्रश्न कायम राहतोच. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना बजावण्यात आलेली ही नोटीस केवळ 3 कलाकारांचं प्रकरण नसून सेलिब्रिटी एन्डॉर्समेंट आणि सरोगेट ॲडव्हर्टायझिंगच्या नियमांवर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरतीये. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.